आणि यानंतरची बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये महायुतीच्या आयोजकांवर बॅनर बदलण्याची नामुष्की ओढवली आहे। बीडमध्ये महायुतीच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो नव्हता। भाजप कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर हे बॅनर्स बदलले गेलेले आहेत। आज महायुतीचे राज्यभरामध्ये शक्ती प्रदर्शन होत आहे। बीडमध्ये जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये बॅनर्स लावले गेले होते आणि त्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता आणि त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला। या आक्षेपानंतर हे बॅनर्स बदललेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। आधीच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता। या बॅनरवरती आपल्याला पंकजा मुंडे यांचा फोटो मात्र दिसून येतोय आणि त्यानंतर जे बॅनर्स बदलले गेले त्याच्यामध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, नेमकं काय घडलं? भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप काय घेतला? सध्या आक्षेप घेण्याचं कारण असं होतं की आज महायुतीचे राज्यभर कार्यक्रम आहेत आणि तशा कार्यक्रम बीडमध्ये सुद्धा होतोय। पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा मेळावा होतोय कार्यकर्त्यांचा। तिन्ही पक्षाचे मेळावे, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आशीर्वाद लॉन्स इथे जमलेत आणि त्या ठिकाणी मात्र स्टेजवरती एक बॅनर लागलं होतं ज्यावरती गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता। खरं तर संयोजकांकडून सांगण्यात आलं असं होतं की महायुतीच्या संदर्भाने जे काही बॅनर बनवण्यात आलंय ते राज्यभरासाठी एकच बनवण्यात आलंय, त्यामुळे एकच बॅनर लावण्याची परवानगी स्टेजवरती होती असं संयोजकांनी सांगितलं। मात्र त्यानंतर त्या बॅनरवरती ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि आपण बघतो की शेवटी बॅनर बदलावं लागलं आणि गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी संयोजकांनी एक व्यवस्था अगोदरच केलेली होती। गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा बाजूला ठेवलेली होती। मात्र ज्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्यानंतर मात्र आता स्टेजवरचं गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसलेले बॅनर हटवलंय आणि अखेर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आलाय। श्रद्धा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।